झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। रोकठोक मध्ये आपलं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत मातोश्रीवरच्या शिवसेना प्रमुख आणि प्रणवदांच्या भेटीची। या भेटीमागचं जाहीर कारण आणि जाहीर राजकारण सगळ्यांनाच माहिती आहे। मात्र या भेटीमुळे युतीमध्ये विशेषतः भाजपमध्ये पसरलेली नाराजी सगळ्यांनाच जाणवतीये। सेना प्रमुख आणि प्रणवदांच्या या भेटीकडे भाजप कशी पाहते, या भेटीचं भावी राजकारणावर काय नेमके परिणाम होणार आहेत आणि शिवसेनेच्या दाव्याप्रमाणे काँग्रेसचा दिलेला पाठिंबा हा खरंच तात्कालिक या एका घटनेपुरताच राहणार की या तात्कालिक राहण्याचं प्रमाण भविष्यामध्ये वाढू शकतं, या प्रश्नांचा वेध घेऊया शिवसेनेचा भाजपला हात या खास कार्यक्रमात। या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। या चर्चेमध्ये मुंबईहून सहभागी होत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संदीप प्रधान सुद्धा या चर्चेमध्ये आमच्या स्टुडिओ 2 मधून सहभागी झालेले आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूया भाजपपासून। चव्हाण साहेब, ज्या प्रकारे आता काही वेळापूर्वीच शिवसेना प्रमुख आणि प्रणवदांची भेट झालेली आहे, या भेटीकडे भाजप कशी पाहते? नाही, मला असं वाटतं की आम्ही दोन पक्ष जरी एक ठिकाणी युतीमध्ये गेले 20-25 वर्ष असलो तरी एका हिंदुत्वाच्या आधारावर आमची युती झालेली आहे आणि काळाची गरज आणि परिस्थितीची आवश्यकता म्हणूनही त्या ठिकाणी आमची युती झालेली आहे। ही काय पहिली वेळ नाहीये की माननीय बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेने या ठिकाणी एनडीएच्या पेक्षा वेगळा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। शेषन यांनाही त्यांनी पाठिंबा दिला होता, एका निवडणुकीत राम जेठमलानी यांनाही पाठिंबा दिला होता, त्याच्यानंतर आताच्या राष्ट्रपती महनीय प्रतिभाताई पाटील यांनाही त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। ते स्वतंत्र आहेत। नक्कीच आम्हाला दुःख झालेलं आहे की एनडीएमध्ये असताना त्यांनी आम्हाला पाठिंबा देण्याने सगळ्यांनी त्या ठिकाणी एक दिलाने काँग्रेसच्या विरोधी जो उमेदवार देऊन त्याला मतदान करणं आवश्यक आहे। पण आपलं जे टायटल आहे या ठिकाणी दिलेलं आता की भाजपला हात, तर भाजप हा एवढा काही दुबळा वगैरे नाही आहे की आम्हाला कोणी हात वगैरे दाखवेल। आणि मला असं वाटतंय की ही एक तात्कालीन त्यांना योग्य वाटलं म्हणून त्यांनी प्रणवदांना पाठिंबा दिलेला आहे। पण याच्यामुळे आमच्या युतीवर काय परिणाम होईल असं मला काय वाटत नाही, कारण आदरणीय शिवसेना प्रमुख यांच्याबद्दल मला तर व्यक्तिशः खूप आदर आहे। जी कारणं दिलेली होती शिवसेनेने हा पाठिंबा देताना, ती सगळी कारणं तुम्हाला मान्य आहेत का? म्हणजे एनडीएमध्ये गोंधळ आहे असं नाही, असं काही मान्य नाही आम्हाला। मग तुम्ही कुठल्या अर्थाने ते मान्य करता? फक्त त्यांचं स्वातंत्र्य म्हणून मान्य? त्यांचं स्वातंत्र्य आहे, त्यांनी स्वतंत्रपणे तो निर्णय घेतलेला आणि त्यांच्या स्वातंत्र्याला कुठल्याही प्रकारची हरकत करण्याचं काही कारण नाही। ही जी भेट झाली शिवसेना प्रमुख आणि प्रणवदांची, त्याबाबत सुद्धा तुम्हाला काही म्हणायचं नाही? काही म्हणायचं नाही। ही एक स्वाभाविक कर्टसी आहे, ज्याला सुसंस्कृतपणा म्हणतो, की प्रणवदांनी सगळ्या देशभर जसे संगमा फिरली सगळीकडे तसे ते फिरतायत आणि माननीय शिवसेना प्रमुखांचं त्या ठिकाणी आभार मानावेत पाठिंबा दिल्याबद्दल। मला असं वाटतंय हा एक राजकारणातला सुसंस्कृतपणा आहे आणि म्हणून ते गेलेले आहेत तिथे। मला आक्षेप नाही त्यावर, काही आक्षेप नाही तिथे जाण्याचा, भाजपला त्याच्यावर आक्षेप नाही आहे। काही कारण काय? भाजपमध्ये नाराजी पण नाहीये? नाही, मला असं वाटत नाही नाराजी, फक्त त्या ठिकाणी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा न देता त्या ठिकाणी त्याला पाठिंबा दिला म्हणून वाईट वाटलं, नाराजी नाही। ठीक आहे, वाईट वाटलं भाजपला असं भाजपचे प्रवक्ते म्हणतात। नीलमताई, तुम्हाला काय वाटतं? खरं तर हा विषय ज्यावेळी शिवसेनेने पाठिंबा दिलेला होता प्रणवदांच्या उमेदवारीला, त्यावेळी सुद्धा संपूर्ण देशभर या विषयाची चर्चा झालेली होती। त्यानंतर आता पुन्हा शिवसेना प्रमुखांची आणि प्रणवदांची भेट होती आहे। भाजपचे नेते त्या ठिकाणी उपस्थित नाहीयेत आणि अर्थातच त्यांनी उपस्थित असणं अपेक्षित सुद्धा नाहीये। तुम्हाला काय वाटतं की या भेटीमुळे भाजपची जी नाराजी आहे किंवा ज्याप्रमाणे आता चव्हाण साहेब म्हणतायत की भाजपला वाईट वाटतंय, हे वाईट वाटणं कधी संपेल? हे या घटनेपुरतं मर्यादित राहील की यानंतर सुद्धा भाजपला अधूनमधून असं वाईट वाटू शकतं? त्यांना काय नक्की वाटतंय हे मी सांगणं योग्य होणार नाही, परंतु तुमच्या म्हणण्याप्रमाणे वाईट वाटत असेल, समजा आपण असं गृहीत धरू, नाही ते म्हणले कोणाला आनंद तर होणार नाही पहिली गोष्ट, की बाबा छान अगदी आपल्या विरोधकांना जाऊन भेटले, असं तर भाजपला वाटणार नाही, हे मी खात्रीने सांगू शकते। आणि भारतीय जनता पक्षाचा काही प्रमाणात अपेक्षा भंगही झाला असणार हे स्वाभाविक आहे। परंतु इथे आपण याच्यापूर्वी झी 24 तासला चर्चा केली होती। शिवसेना प्रमुखांनी ही जी भूमिका घेतली तर ते लालकृष्ण अडवाणींना त्यांनी आधी फोनवर सांगितलेलं होतं की संगमा हे उमेदवार आम्हाला मंजूर नाहीयेत, आम्हाला मान्य नाहीयेत,
आणि ज्या प्रकारने उमेदवारी ठरण्याची सगळी प्रक्रिया झाली तो सगळा इतिहास आहे, तो जर का पाहिला तर त्या तुलनेमध्ये एक ज्याला आपण म्हणू दीर्घकाळ राजकारणामध्ये असणारं व्यक्तिमत्व, वेळोवेळी देशाच्या संकटांमध्ये, क्रायसिसमध्ये 4 पेक्षा जास्त 40 वर्ष उन्हाळे पावसाळे पाहिलेलं एखादं व्यक्तिमत्व, या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदाची निवडणूक जी आहे त्याचा गरिमा राहायला पाहिजे, या भूमिकेमधून शिवसेनेने प्रणव कुमार मुखर्जी यांना व्यक्ती म्हणून पाठिंबा दिलेला आहे. हे याच्यापूर्वीही शिवसेना प्रमुखांनी सामनामधून स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे यांनी षण्मुखानंच्या कार्यक्रमात स्पष्ट केलेले आहे. पण काही भाजपचे सगळे तर कार्यकर्ते किंवा आमच्या बरोबरचे आमदार वगैरे तर कोणी आम्हाला डायरेक्टली काही दाखवलं नाहीये प्रतिक्रिया. पण 2-3 ज्याला आपण म्हणू की थोडे बुजुर्ग लोक, मी त्यांची नावं सांगणार नाही कारण अनौपचारिक गप्पांमध्ये कोणी काय आपल्याला बोललं असेल तर ते काहीतरी पक्षीय त्यांची रिॲक्शन म्हणून सांगणं हे मला योग्य वाटत नाही, कारण शेवटी आम्ही बरोबर काम करत असतो सगळेजण. पण मी नाव त्यांचं न सांगता त्यांची प्रतिक्रिया सांगेन की 1-2 लोक मला असं बोलले की आता मग प्रणव कुमार मुखर्जी आणि शिवसेना प्रमुखांची चर्चा झाल्यावर कर्नाटकचा प्रश्न सुटणार का, मग बेळगाव जे आहे ते देऊन टाकायला सांगणार का प्रणव कुमार मुखर्जींना. तर मी म्हटलं अब्दुल कलामांना जसं तुम्ही सांगितलं होतं ना की शिवसेनेला पाठिंबा आहे म्हटल्यावर द्या, तसंच सांगू शकतात ना प्रणव कुमार मुखर्जी सुद्धा. आणि दुसरं असं म्हटलं की अफजल गुरुच्या फाशीचा मुद्दा हा स्वीकारला जाणार का, असं वर्तमानपत्रातही काही लोकांनी छापलेलं आहे. मला असं वाटतं राष्ट्रपती पदाची निवडणूक जी होत असते ती सर्व लोक त्याच्यावरच्या प्रतिक्रिया जर का पाहिल्या तर आपल्या देशाचं एक प्रतिनिधित्व करत असताना भल्या बुऱ्याच्या बरोबर एक ज्याला आपण म्हणतो तांत्रिक स्वरूपाचं प्रमुख व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर एक वेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत असतो. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला काही प्रमाणामध्ये हा निर्णय रुचलेला नसला तरी सुद्धा आमचं वैयक्तिक पक्षाचं वैयक्तिक स्वातंत्र्य आणि पक्षाच्या राजकीय भूमिका या अनेक बाबतीत भाजपपेक्षा निराळ्या असतात किंवा काही वेळेला भारतीय जनता पक्षाच्याही काही मुद्द्यांवरच्या भूमिका निराळ्या असतात. हे पचनी पडण्या एवढी परिपक्वता ह्या दोन्ही पक्षांमध्ये आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे फार त्याच्यामधून श्लेष काढत बसण्यापेक्षा दुसरं असं आहे अमोल की जखम झालीये कळलं की त्याची खपली काढून बघायची किती भाजपला वाईट वाटलंय. हे मला असं वाटतं माध्यमांचा जो आपलं प्रेम आहे आमच्यावरती ते सुद्धा मी समजू शकते, परंतु ते सगळं सांभाळून पुढे झी 24 तास एक पाऊल पुढे.